या आगळ्या वेगळ्या डिजिटल लग्नामध्ये तुम्हा सर्व युट्यूब फॅमिलीचं सहर्ष स्वागत। हे लगीन डिजिटल आहे, मग आहेर पण डिजिटलच ना। आहेर स्वरूप फक्त लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। ओ मुलीचे मामा, या की लवकर। काय झालं याला विचार, काय झालं बॉम्बला? हा मी बोंबालतोय आणि तू का गाणी म्हणतोस वर? अरे मला ते एक स्वप्न सपन म्हणजे तुला पण ते सपन पडले वे? नाही, मला स्वप्न वेगळं पडलं होतं। माझ्या स्वप्नात हिरोईन आली होती, आम्ही दोघं लग्नाच्या मंडपात होतो आणि मी तिला अंतरपाटाच्या मधनं हळूच बघत होतो। मग रे मग काय, अचानक अंतरपाट पडला आणि शेजारी बघतो तर काय, यो रांडाचा साच्या काय करतात माझ्या लग्नामध्ये म्हणून तुम्ही दोघं जण ओरडत होता रे। आता तू बोलू नको म्हणजे झालं। गे बस जरा, मी ग बसतो पण तुम्हासनी ग बसून चालणार नाही। तुम्हा दोघांनी सेम सपान कसं काय पडतंय ह्याचा उलगडा केला पाहिजे। अरे नाही केलं तर माझं काय नाही, या दोघांच्या लग्नाचा विषय। लग्नाचा? ए बाबा, मला बिन लग्नाचं मरायला नाही बरं का। मग मी काय सांगतोय ऐका, तुम्ही दोघं ना घाटावरच्या गायबाबाकडे जावा। काय गाय बाबा? हा, ह्यांच्या दोघांच्या समस्याचं समाधान। बरं मी एक काम करतो, घरी जातो आंघोळ करून येतो। मी पण आवरतो, जाऊया आपण। चंक्या तू पण ये। ह्याला सोडतो आणि लगेच येतो। हा चला। मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी, येना काय कुठं चाललंय? गाव दोन राहायला? गाऊन राहिला म्हणजे काय? काही इज्जत बिजत आहे का नाही? इज्जत आणि तुम्हाला? अगं सरपंच आहे म्या, एकटाबांना म्हणतील मला। सरपंचाची ना तुम्ही गावचं, पण ह्या घरची सरपंच पण मीच आहे आणि मुख्यमंत्री पण मीच आहे, कळलं? मुख्यमंत्री काय गे? सकाळच्या पारी आपला नवरा चांगल्या कामासाठी बाहेर जात असतोय, जरा गोड धोड बोलत जा की। हो मला माहित नाही तुम्ही काय करायचं आता, गावाला गंडाच की घालायला। म्हणजे मी गावाला खंडा घालतो? मी मग कोण? सगळ्या गावाला माहित आहे। काय पण केलं किंमतच नाही। जाऊ दे, सोड। आपला सच्चा लगीन करायचंय ना उद्याच, त्याच्या लग्नाचं बघायला चाललोय म्या। काय लग्नच बघायचं चाललंय? आधी तर बोलायचं, मग ह्याच्या उगाचच फालतूची बडबड करत बसले। जावा आधी गायबाबाकडे जावा। आता त्या बाबाच काय काढलंस मधीच? अहो गायबाबा आहे म्हणून तर आपण आहे, म्हणजे आपल्या सच्चा हवं काय, त्यांच्या आशीर्वादानं म्हणते हवं। जावा आणि त्यांच्या पायावर माथा ठेवा आणि मग चांगल्या कामाला सुरुवात करा। जावा जावा की, जावा। काय धोड नसते, वय झालं तरी सवय नाही जायची। जावा वय अन्न गेलं वे? हो। वय काय म्हणतेस, पैसे कोण देणार आम्हाला आता? कशाला र? चाललोय काय बाबाकडे। काय तू पण म्हणजे? अरे हे पण गेलं, पण गेलं, पैसे कोण देणार आम्हाला? अरे तू गाय बाबाकडे जातेस नव का? मी देते की पैसे तुला। पशा हे घे आणि त्या घाटावरच्या घाईबाबाकडे जा आणि मला चांगली सून मिळते म्हणून सांग। सून? मग अजून किती करायचं तुम्हा दोघांचं? बाप फिरते राजकारण करत, सदा पंच होता आलं नाही। अगं मम्मी पप्पा मास्टर माइंड तालुक्याची। कसलं मास्टर माइंड? खडा फेकतोय आणि नेम बसतोय, कावळा बसायला आणि ढाळी मोडायला गाठच आहे। अगं कसं आहे ना, आपल्या पप्पाची एवढी इज्जत आहे ना, लोक आज मी माझ्या पप्पाच्या पाया पडतात। मनात जर आणलं ना तर माझे पप्पा आहेत ना आत्ता बी सरपंच व्हायला बसलेत।
पण कसं आहे ना, लोकांचं मन बी जपावं लागतं, म्हणून त्या जगतापानाला करून दिलं सरपंच बाबा. हो, ती सरपंचीन म्हणून मिरवते आणि मी पाटलीन ती पाटलीनच. अगं मग मी ते काकी किती इज्जत करतात बरं तुझी. तुला नाही कळायचं, तू अजून लहान आहेस. जा त्या घाईबाबाकडं आणि माझ्यासाठी चांगली सून मिळते म्हणून सांग. एकदा का घरात सून आली की तिच्या हातात सगळं सोपवते, मग मी मात्र मोकळी होते. अगं, काय आले वाटतं हे. कुणावरती सोपून का मोकळं व्हायचंय? घरची काम वय झालं ना मातोश्रींचा आता. हो, वय झालं, म्हातारी दिसते वे मी. आता काय टेन्शन घेऊ नका, आता सगळं वजन कमी होईल, पण एक मोठी जबाबदारी पण वाढणार आहे. हे बघ, हे असं कोड्यात बोलायचं. तुम्ही तुमच्या नवरा बायकोचं गोंधळते ना, मला लेकराला मध्ये घेऊ नका. आणि पप्पा मला जायचं मंदिर ते गाडीत चावी द्या. ठीक आहे, आणि बघ लवकर परत ये, मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. काय महत्वाचं चालतंय. जा. लवकर ये. हो हो. अहो तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय, मस्तपैकी आता चहा ठेवा जावा. ठेवते की, तेवढंच काम राहिले. आता आले बघ दिवसाची सुरुवात. ए सच्या, अरे चल की. अरे ये की चहा पिऊन जाऊया. अरे परत गाडी बी द्यायची बाबा घरी, चल लवकर. अरे चहाशिवाय दिवसा सुरुवात होत्या का? ए तुम्हाला यायचंय का जाऊ मी? आलो. ए तू पैसे नंतर सर, मी गाडी घेणार. Dang da dang 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 da dang 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 da dang dang dang. मैं मीरा के साथ धोखा नहीं कर रहा हूं, उसने मेरे साथ धोखा किया है. क्या फिल्म है सर? कर्ज कर्ज कर्ज. हे बाबा, आतापर्यंत तुमच्या कृपेनं आमच्या बिराण्याचा लई झाक चालू आहे बघा. आणि इथनं पुढे पण असंच चालू राहू द्या, म्हणजे तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. हो, तू टेन्शन घेऊ नको. तो आहे की मी कोण आहे? अरे कोण आहे मी? सर्व याच्या हातात आहे. तू फक्त विश्वास ठेवस. डिंग डंग अबे डिंग डंग. पण हे बाबा, तुम्हीच आमचे खरं तर कर्तव्य करीत आहो. म्हणजे आमचा भारत समजा तुमच्यावरच आहे. सौदागर, हे सौदागर, काय काम होतं? घरी बाबा, आमचं आता लय मोठं झालंय बरं का. हा म्हणजे तुमच्या कृपेनं झालेलं आमचं पोरग आता लय मोठं झालंय. मग त्याच जरा लग्नाचं बघायचं म्हणतोय. हो माझ्या बाबा लवकर निपटून टाका. रपाक दिशा झपाक. म्हणजे काय आहे, जर उशीर झाला, लंबी जुदाई 4 दिनों का लंबी जुदाई. अहो सगळं तुमच्यावर आहे. तुम्ही जर मनावर भेटलं ना, नाही येळ लागायचा. ए जी ओ जी लो जी सुनो जी हो जो जरा 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 जरा. तापलंय. बरोबर बोलला, दोघं बी तापले ती. गाडी अच्छा, इंजिन मध्ये आलाय का? माझ्या तर आहे, दोघांचं काय माहित नाही. गाडीच्या हे विशाल भाऊ, कुठे जण आता लागत बसताय. गाडी चालू करून द्या. जाऊ द्या आम्हाला. झाले. किती झालं? 500 रुपये. 50 घ्या. 200 तर 200 तर 200. आले का 200 रुपये रे. हमें तुमसे है किसी ने गिले. ए
राम लखन मेरे दो अनमोल रतन, एक है राम दूसरा लखन. सच्चा पश्या. मुझे तुमसे है कितने गिले, तुम कितने दिन बाद मिले, बोलो बोलो इतने दिन क्या किया, क्या किया क्या किया क्या किया. तेरा नाम लिया हो, तुझे याद किया हो, तेरा नाम लिया, तुझे याद किया, तुझे याद किया, तेरा नाम लिया. बोला काय काम काढलं. अहो बाबा ते आम्हाला आमच्या स्वप्नाचा उलगडा करायचा होता. उलगडा. होय बाबा. अहो आम्हाला एकाच वेळी एकच स्वप्न पडली. दोघांना एकच स्वप्न. हा होय बाबा. अहो ह्याच्या स्वप्नात मी होतो आणि माझ्या स्वप्नात हे होता. अहो त्याचं झालं काय. ह्या चमक्यानं आम्हाला उठवलं. चोली में दिल है मेरा. दोघंही पुढे करा आणि दाखवा. ए हात दाखवा. विषय लग्नाचा आहे. लग्नाचा. हो म्हणजे बोला की बाबा बोला की. इमली का बूटा बेरी का बेर, इमली खट्टी मीठे बेर. इस जंगल में ये दो शेर एक दूजे के बिना दोनों भी ढेर. पण एक समस्या आहे. नाही मला काय ती समस्या नाही. एक समस्या आहे का तुमच्या दोघांचं लग्न होईल ते पण एका मंडपात. कारण तुमचं नक्षत्र एक आहे. नक्षत्र. हो नक्षत्र. म्हणजे जर तुमच्या दोघांना जर लग्न करायचं असेल तर एका मंडपातच करावं लागेल. नाहीतर एकाचं होणार आणि दुसऱ्याचं होणार. लग्न करायचं असेल तर दोघांना सोबत करावं लागेल. जर पहिल्यानं लग्न केलं तर दुसऱ्याचं लग्न कधीच होऊ शकणार नाही. तो आयुष्यभर लग्नाचा वळू राहील. म्हणजे संट्या राहील. आशीर्वाद. सौदागर सौदागर. घाय बाबा की जय. घाय बाबा की जय. या घाय बाबा नाही ना पार माझं डोकं आउट करून टाकले बघा. आता काय आलं मुता लागली काय. तुला म्हणलेलं 200चा टाकूया तर नाश्ता करायचा तुला. अरे नानाकडून पैसे आणून तुला दिले तू पेट्रोल नाही टाकलं का. बस टाकलं. भरती जाऊ दे. बाटली आहे का बघ की. मी काय म्हणते कशा आपण आधी तुझं लग्न जमूया. येडाविड झाला का रे. पहिली शाही नाही मेरी भाई की बजेगी, बाद में मेरी. ए बाद में मेरी. आधी तुझं. माझं नाही झालं तरी मला काय टेन्शन नाही बघ. मरू दे बाबा. पप्पांचा फोन आलता. काहीतरी काम आहे महत्वाचं घरी बोलवलंय. महत्वाचं काम. हा फादर काय इलेक्शनला उभा राहते काय. काय माहिती बाबा. गेलोच कळलं आता. चल. चल बिल काय नाही. घ्या वडा. जरा मुतत जा गाडीमध्ये. चायला माझ्या आधी या पशात जमलं ना पाहिजे. नाहीतर मी आयुष्यभर उपाशी राहायचो. नाही नाही काय बी करून या सच्याच्या आधी आपलं जमवाय पाहिजे. त्याला यातलं काय कळलं ना पाहिजे बरं का. त्याला असंच वाटलं पाहिजे की आपण त्याची मदत करतोय. जोपर्यंत आपलं जमत नाही तोपर्यंत त्यासोबत राहून त्याचं लग्न जमूनच द्यायचं नाही. काय बी झालं तर सच्याच्या आधी माझंच लग्न झालं पाहिजे. काय पण होते पशाच्या आधी माझंच झालं पाहिजे. उद्याचा दिवस चांगला आहे की. सकाळी 9 ते 3 या वेळेत मुहूर्त आहे. चांगला आहे. अरे आलास. हा ये बस. काय म्हणले काय बाबा.
काय म्हणणार आहे आपलं नेहमीच सौदागर सौदागर. बरोबर आहे त्यांचं. प्रत्येक गोष्टीत सौदा करून चालत नाही, काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे हे बघ, उद्या सकाळी 9 वाजता मुलीकडची माणसं बोलणी करण्यासाठी येणार आहेत. त्यावेळेला तिथं तू काय सौदा करू नको म्हणजे झालं. उद्या का रे? अहो नाही म्हणजे असं लगेच उद्या असं अचानक कसं येणार म्हणून मी विचारलं एवढं लवकर का. अरे उद्या बघाबघी फक्त होणार आहे. मी काय तुझं लगेच लग्न लावून देणार नाही का? दुसरीकडे काय बघितलंयस? अहो पप्पा अहो कुठं काय तवा. नक्की ना? ठीक आहे, मग लागा तयारीला. हा, पोरगं खुश झालं चांगलं. उद्या ठीक आहे. सचिन, ए सच्या, अरे उठ की. हे आगे 5 मिनिटं झोपूच मला. अरे तो पैसा बघ, सगळ्याच्या अगोदर आवरून कसं सगळं टाइम टू टाइम करतंय पोरग, आणि ही पडलंय असं. सगळं करतो टाइम लगीन होऊन देत नसतो लोक. हो, तो असा पडून राहिला तर लगीन केल्याला तुला पत्ता लागायचा. पडतो. पंक्या मोटर नीट चालू केलंस ना? अजून कसं काय पाणी आलेलं आहे सरीला? अरे ऑटो चालू करून आलोय, लाईट गेली असेल. पंक्या गाडी बघ. ही गाडी तर आपल्या गावातली नाही. म्हणजे तुला समजलं? आपल्या गावात कोणतरी पाहुणं आले. एक काम करूया, बघूया कोणाच्यात गाडी आली म्हणजे आपल्या चहा पाण्याचं पण नियोजन होईल. चल. हो, भूक लागली. ए पशा, अरे काय बघतोयस? पहिल्यांदा मुलगी आणायची पद्धत आपल्या महाराष्ट्रात नाही, कळलं का? कुठली? नमस्कार. नमस्कार, या. नमस्कार. हे आमचे गृहमंत्री. नमस्कार. नमस्कार. आणि हे आमचे एकुलते एक चिरंजीव. नमस्कार. आणि हे मुलीचे वडील शिक्षक आहेत आणि सगळी फॅमिली सुशिक्षित आहे. काय करायचं शिक्षण होऊन इथं आल्यावर अंदावाडा नष्टी काढत होणार आहे. काय नाही, हे काल भिजून आले ते पावसात म्हणून त्यांचं डोकं धरले. काढा करायचे, काढा. अहो सर, आमच्या घरातले डॉक्टर तेच आहेत. तुम्ही फक्त आजार सांगायचा, औषध लगेच तयार. आमच्या अंजली की नाही शेम आहे बघा, तिला मी आयुर्वेदिक बघितला डोळे अभ्यास आवड ना आणि बघून सगळं इलाज करते. नाही म्हणजे सध्या प्रसादराव काय करतात? नाही म्हणजे सध्या असं काही अहो सर, दिनकरराव पाटलांचा मुलगा आहे तो. 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे आमची. तुमची मुलगी अगदी सुखात राहील, काही काळजी करू नका. घरची कामं करून पिट्टा पडला इथं, काम माझ्या वर चिकत झाले माझी तर, आणि म्हणतात सुखात ठेवेन. नाही म्हणजे तसा माणूस घबरातोय. अहो काहीतरी प्लॅन केलाच असेल की त्यांनी. नाही प्लॅनिंग तर केली ना. कसं आहे ना, आपल्या भागामध्ये शेती खूपच पारंपरिक पद्धतीने केली जाते. आता नवनवीन तंत्रज्ञान आले तर त्याचा वापर शेती बाबतीत कसा होईल आणि ते कमी पैशामध्ये लोकांना कसं उपलब्ध करून देता येईल ह्याचा अभ्यास करतोय. आणि जसं पप्पा म्हणले 150 एकर तर आहेतच की आपली. आणि सर, मनात जर आणलं नाही, आमदारकीचं तिकीट अजूनही मिळू शकतं कुठल्याही पक्षातनं. वोट आहे तर आपला. अहो आमदारीन म्हणून मिरवेल तुमची मुलगी. आणि ते AI टेक्नॉलॉजीचा वापर करायचा सुद्धा विचार सांगा. अहो तुम्ही स्वतः कामात उतरल्याशिवाय तुम्हाला हे काही समजणार नाही. अहो सर, मग काय भीतो काय प्रसाद? रात्री म्हणलं तरी पाणी मागायला जातो.
करतो, खुरटणी करतो, सगळी कामं करतो. कशात कमी नाही देव. बाई लय कष्टाळू दिसतात. कष्टाळू? कष्टाळू कसला? एक नंबरचा कष्ट टाळू आहे. बापावरच गेलाय. यांनी पण असंच गोड गोड बोलून आणलं आणि किचन मध्ये झोपलं मला. काय? अहो सर, त्याची मम्मी किचन मध्ये काम करत असते, तिला तू मदत करत असतो, सारखी लुडबुडी करत असतो तो. म्हणजे प्रसादराव अगदी मल्टी टॅलेंटेड आहे म्हणायचं. आमच्या अंजीला ना अगदी शोभून दिसते ना. मग आमचा प्रसाद पसंत आहे ना तुम्हाला? एवढं न पसंत करायसारखं काय आहे? हा ठीक आहे. मग अंजलीला बघायला आम्ही कधी येऊ? पुढल्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात? त्याचं काय, आमच्या शाळेच्या परीक्षा पुढल्या आठवड्यात चालू होणार आहे त्या. बरं. ते त्याच्या आधीवर आला तर बरं होईल. मग उद्याच येतो की? हो ठीक आहे. चालतंय ना? हो. तुम्ही त्या सच्याच्या आई वडिलांना सांगा तेवढं, आणि त्यांनाही बरोबर घ्या. आणि बशा, तू सच्याला बरोबर घे, तुला लाजायला वगैरे नको म्हणून. काय सच्या? हा. काय झालं रे? लय टेन्शन मध्ये दिसतोय. कुठे आहे जोडीदार? तेच तर फोन उचलायला आलाय. फोन उचला ना. बरोबर नसेल घरी जाऊन बघ की. नको नको, तो अजून एक कप चहा दे. अजून एक? अरे 7वा चहा येऊ. अरे अंडाच्या दे की. हीच गाडी होती का? हीच गाडी. म्हणजे तुला समजलं का? गाडी पशाच्यात आली आहे. अरे चल. पोहे बाकी छान झाले ना. अंजीचं लग्न झालं ना की तिला पोहे असे करायला शिकवा. अंजीला पोहे येत नाही? त्यात हो, पण इतकं टेस्टी नाही ते. हो सर, एकदा का पाटलांच्या घरात आली की सगळं जमतंय बघा तिला. अरे क्या म्हणता? अरे आहे की, या पोहे देते. अरे या की, बसा बसा. ते पोरं आहे, पण खरंच माझं काम सगळं सोपं होते बघा. होय सर. आणि माणुसकीला पण चांगले, कुणाला तोडून मोडून अजिबात बोलत नाही. आम्ही आमची दुसरी मुलीच मानतो त्यांना. बाळा किती झालं? 140 रुपये. 140? अरे वाघाच दुधात चहा दिलास का काय? आयला कपावर कप पिलास की आणि आता बोंबलतोस होय. बर देतो नंतर. काय लागा सच्च्या, तिकडे लागा तुझ्या मित्राचा पोहायचा कार्यक्रम चालू आहे आणि तू इथं चहा पेत बसलायस होय. पोह्याचा कार्यक्रम म्हणजे? अरे पाशाच्या घरी पाहुणे आलीत बघायला, तिथनच पोहे खाऊन आलोय. काय सांगतोस? बर येऊ का मी? या, आणि पोहोचल्यानंतर फोन करा. हो हो. आजी सावकाश जा, काळजी घ्या. प्रसाद येऊ का? हो हो, नमस्कार. नमस्कार. ये मम्मी झालं. चला. अरे बाबा तुला कुठं काय लागलंय का बघ अगोदर. नाही नाही सॉरी बरं का, जरा अर्जंट मध्ये होतो. अरे कसलं अर्जंट? का जीवापेक्षा काय अर्जंट असतं रे? अहो काका म्हणलं की अर्जंट मध्ये होतो जरा, सॉरी म्हटलंय की. अरे अशानं त्या गाडी खाली घावला असता आणि चिमरून मेला असता की रे. हो काका, सच्याचा भविष्याचा सवाल होता बरं का, म्हणून जरा धावपळ चालू आहे. कुणाच्या भविष्याचं म्हटलंस? सच्या म्हणजे मी. म्हणजे तू प्रसादचा मित्र का?
पशा माझा लहानपणीचा मित्र आहे, एकदम जिगरे बरं का माझा. आणि तुम्ही? अरे आता प्रसादच्या घरी माझ्या मुलीसाठी स्थळ बघायला गेलो होतो. बर ते सोड, पण मला खरं सांग तुझा मित्र कसा काय? मी का सांगू? हे बघ तुला सांगायचं सांग, पण कसं असतं मुलगी जर ज्या ठिकाणी द्यायची तर चौकशी करावी लागते रे, म्हणून विचारलं. बर बर विचारा. बर प्रसादरावचा स्वभाव कसा आहे सांग. आता प्रसादरावचा स्वभाव सांगायचं झालं म्हटलं, प्रसादरावला मोबाईलचं लय याडा बरं का. मोबाईलचा म्हणजे 24 तास मोबाईलवर असते, तसलं व्हिडिओ बघत असतात बरं का. तसा काही एवढा मोठा प्रॉब्लेम नाही तो. अहो इश्यू तर इथनं स्टार्ट होतोय. तसलं व्हिडिओ बघून का नाही घरी नुसता तापलेला असतो. अहो शेतातले एक पाय सोडलं नाही त्यानं. पाटलाचा पोरगा असला म्हणून काय झालं, जरा लाजबीर पाहिजे का नाही त्याला. अहो किती वेळ तरी पोलीस केस झाल्या, पाटलाने सोडवलं त्याला. काय सांगताय काय? मग काय, किती वेळ तर मला घेऊन गेला तालुक्याला. मला बसवतो रूमच्या बाहेर आणि आत येतं आपलं चालू असते. पण माणूस केला नाद करायचा नाही बरं का प्रसादरावाला. कुणाला घालून पाडून अजिबात बोलत नाही, शिवी तर एक पण देत नाही. पण चुकून राग बी आला कुणाच्या बापाचा ऐकत नाही. एकदा तर स्वतःच्या बापाला हाणले. काय सांगताय? मी गेलतो सोडवायला. चुकून टेन्शन बिन्शन आलं, मी तर पेत नाही बघा. मला घेऊन जाते बारवर आणि बसते दारू पेत. आणि मित्रांकडे पैसे नसलं तर हातातल्या अंगठी बघत नाही, घड्याळ बघत नाही, सगळं विकून टाकतो. पण मित्राचा नाद पूर्ण करतो बरं का. घाबरू नका हो, तुमच्या पोरीला लय जीव लावल तो. तसं पण पोरींवर लय जीव असतोय त्याला आता आम्ही तर काय करणार आहे. म्हणजे आता तुम्ही आता सगळंच विचारायला लागलाय म्हणलं सांगतो. अहो झालं काय, ते गावातली संगी नाही का, आमच्या परशाचा जीव आलता ते जीव. त्यानं विचारलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे बोलला. ती बोलली नाही म्हणल्या भोकाच ना की. काय सांगतोस काय तो? केस झाली केस, पाटलांनी वाचवलाय, नाहीतर आत्ता जेलमध्ये असता. पप्पा हो पप्पा. काय पप्पा लावले? फोन आला का बघा की. पोचू का त्याला? पोचले का ते तरी विचारा की. आला फोन आला. शांत बस, शांत बस. हा हॅलो, नमस्कार. एवढंच पोचलो वे. तारीख सांगताय मी? तारीख सांगताय? बरं बोला की, सांगा तारीख. हा बोला. मग आपण असं करू, साखरपुडा करू आणि तुमच्या वेळेनुसार तारीख ठरवू की पुढची. हॅलो. अहो ते घाटात येत ना, ते नेटवर्क केलं असेल त्यांचं. मम्मी थांबकी जरा, सांगतील. नकार दिलाय त्यांनी. आता फोन करू तुझ्यावर पश्या. अरे
अरे कवर दे की मला. ए सचे, अरे कुठं बेपत्ता आहे सकाळपासनं? कावापासून फोन करतोय, फोन बी उचलत नाहीये. ए आहे घाल्या, मी बेपत्ता. अरे सकाळपासून मी तुला फोन करतोय. अरे तीच तर सांगायला आलोय तुला. काय आहे? अरे ऐकून तर घे बाबा. बोल. अरे पोरीकडे चालते मला बघायला. आता हसण्यासारखं काय याच्यामध्ये? अरे पशा, पोराकडचे पोरीकडे जातात बघायला रे, आणि तुला पोरीकडचे बघायला तुम्ही. अरे पुढं तर ऐक बाबा काय झालंय. बोल. अरे सगळे घरी आले, एकदम लग्न फायनल झालं, एकदम खुश होते सगळे, एकदम सगळं ठरल्यासारखं. उद्या पोरगीला बघून कार्यक्रम फायनल करायचा होता, पण तसे बाहेर गेले 15 मिनिटात त्यांनी कॉल केला लग्न मोडलं म्हणून. लग्न मोडलं? हा ना. असं कसं? तू पाहुण्यांचं नाव सांग. अरे नाही तंगडं तोडून हातात दिलं. अरे नाव लावणार नाही, पशाचा मित्र म्हणून. ऐक. अरे पोरी काय कमी पडल्यात वय? तू नाव सांग. अरे दुसरी पोरगी बघू बाबा, तू शांत हो. काय विषय ना, आपण दुसरी पोरगी बघू. तू रिलॅक्स राहा बाबा. तू म्हणतोस म्हणून बरं का. मला आलं टेन्शन. उठ, एक बिअर मारायची. अरे साच्या तुला माहिती आहे एक बिअर मारायची. मला माहिती आहे तू पेत नाही, तुझी मी पेणार. तू काय सुधारायचं नाहीस बाबा, चल. गोल 3000 रुपये. अगे ते अण्णासाहेबांनी काय पैसे आणून दिलं का? नाही. हो चिरंजीव, बोला की. किती वाजलीत? 11. राजा बंद कर. इथं लगीन होईना म्हणून आईबाप झुरून मारायला लागलेत, आणि तुम्ही कुशाल गावात बोंबलत फिरताय वय. जरा लवकर या शिका. आलोय की आता. जावा आणि सकाळ लवकर उठा. पोरगी बघायला जायचं आहे. काय पोरगी बघाय? कोणाला? लगीन करायचं आहे ना मग. लगीन पोरगी बघायचं, लगीन करायचं म्हटलं लय चक्काळ तुझ रे. हा म्हणजे गुडघ्याला वाशिंगच बांधलंय म्हण की. जा आणि सकाळ लवकरावर, म्हणजे लवकर जाऊ, पटकीला माघारी येऊ. मी काय म्हणतो अण्णा, लवकर जायचं म्हणलं आता सांगू करून झोपतो की. सकाळी उठायचं, शेड घालायचं, जायचं. जाऊ आणि चांगली कपडे जरा घाला सकाळी. अशा लग्न जमते ती. अण्णा गाडी तेवढी मोठी सांगा. झोपणार आहे ना? धनिक. हा आलो आहे. मराठा मोळी थोडीशी साधी भोळी, सागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठा मोळी. काय 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 करताय? 3 वाजता उठून आवरून बसले, आणि तुमचं काय? घड्याळ घालत बसलाय, बटणं घालत बसलाय. डोंगला ऊन पडत तर झोपतोयस. आज कशाला उठला होता 3 वाजता? लग्न करत नाही. तुमच्यावरच गेलंय का? लगीन करायचं म्हटल्यावर मुलग्याला बाशीतच बांधून बसलंय. आय रोज आवरत नाही म्हणून बोंबलायचं, आणि आता आवरलं म्हणून बोंबालताय. एक काम करा, माझं लगीनच नको, कॅन्सल. ओ नवरदेव, असं तापून कसं चालेल? पोरगी बघायचंय आपणाला. शांत व्हा. अरे अगं तोंडाला बोलत जाऊ नको. आवरतो.
ये ना हाय मी गाडी अरे पशा तू अरे वास का भावा अजून कोण असणार रे? अरे एकतरी गाडी मिळत नव्हती नानानं कशी तरी गाडी दिली ड्रायव्हर लागला नाटक करायला. पशा होता तिथं. पशा म्हटला कशाला ड्रायव्हर पाहिजे मी येतो की आलो घेऊन. अरे पण बरंच झालं की असं पण आपण 3 जण होतो 3 गाडून काम बिगाड चौथा आणि ती बी तुझ्या जवळचा माणूस झाला. बरोबर आहे पण कशाला उगाच त्रास त्याला? अरे तुझ्यामुळं कधी त्रास झालाय का मला? हे बाबा बस पटकीन उगाच लांबट लावू नकोस. मारतोस का काय आता? पण अण्णा अहो तू बी म्हणता लागली ठरवून यायचं आणि पोरगी साच्यासारखी निघली म्हणजे साच्यासारखी अहो म्हणजे काळी हो. काय यार बोलतोयस पर माझं काळा आहे रे सावळा आहे. एकला जरा नुसता जरा मुकड चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतय कसा की जो माझा भुलला ग. बस हा बस पाणी आणतो. हे घ्या पाहुणं पाणी घ्या. पोरगी दिसायला चांगली आहे पण वय जरा जास्त असं नाही वाटत का? लगे कोणाच करायचं आहे तुझं? पोरगी कोणाला बघायलाय तुला बघायलाच की. नमस्कार मी गौरव MCA करतोय आता. तशा MC म्हणजे काय? MC म्हणजे वय ते मास्टर कोर्स इन ऑटोमोबाईल. तुला बरं सगळं माहिती आहे रे. आपल्याला सगळं माहिती असते. अरे ऑटोमोबाईल म्हणजे बलकी ऐकते. ऑटोमोबाईल म्हणजे मोबाईल ऑटोवर टाकायचा म्हणजे फोन येणं बी नाही फोन चालू बी नाही. मग पाहुणं कसा झाला प्रवास? प्रवास अहो प्रसाद आमचा गाडी चालवला होता. अशी जण गाडी चालवली नाही तुम्हाला काय सांगायचं पोटातलं पाणी सुद्धा हलत नव्हतं आमचं. अगदी एखादा कचकाचा घ्यायला ना असं हळू जसं गाडी काढायला आणि डांबरी लागला नाही 80-5 टाकूनच भांग 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 अशी गाडी आणली नाही. आमचं सचिन बी चांगली गाडी चालवतो पण आज प्रसाद म्हणला मी चालवतो म्हणलं चालवतो. तशी आमची गौरी पण सगळ्या गाड्या चालवते. छोट्या गाड्या मोठ्या गाड्या एकदम सुसाट. छान. अभि काय मी काय म्हणतोय एवढा कार्यक्रम झाल्यावर 2 जण याल का राऊंड मारून? सच्चा चालते का तुला? मम्मी जातो गौरीला बोलव. हे घे इकडून जा. नमस्कार. मी जगताप अण्णा गावचा सरपंच आहे. म्हणून तर तुला म्हणत असतो जरा मेंटेन राहत जा म्हणून. मेंटेन तेच ते
तुम्हाला ठसका लागतो बर पाणी देत आहे, पाणी द्या. घे आल्यापासून तांब्यावर पाणी घे. काय चांगले झालेत ना पोहे? हो एक नंबर. अगे ते पुरे लाव घ्या ती कोको आणि वटी ती नारळ पीस घाल. विचारा ना काय विचारणार असलं तर. हो काय विचार. बरं गौरी, नाव काय तुझं? हा म्हणजे प्रसाद आमचा हुशार आहे बरं का, म्हणजे पूर्ण नाव त्याला विचारायचं आहे. गौरी गजानन गायतोंडे. हायला 3G. हा बरं मुली, तुझं शिक्षण काय म्हणायचं? BA सेकंड इयर. सेकंड इयर बी का? थर्डला ऍडमिशन का नाही घेतलं? गॅप घेतलाय. विषय राहिलेत का गॅप घेतलाय? विषय पण राहिलेत आणि गॅप पण घेतला. स्वयंपाकातलं काय काय येतं? सगळे येतं की. भाकरी? हो येते की. आई थापून देती, मी भाजती. चपात्या? आई कणिक मळती, मी गोळे करती, आई लाटती आणि मी भाजती. वसटाचं? ए काकी, तू एक मेनू कार्डच खोलून बसेल. पोहे खाल्ले ना व अंदाज आलाच असेल की. माझ्या आईला चांगलं जेवण येत, ती शिकवल तिला. बरं बाकी मुली, तुला काय प्रश्न असला तर विचार. जॉब कुठं? जॉबचा विषय काय आहे ते आम्ही AI चा वापर करून कमी वेळात जास्त उत्पादन कसं करता येईल त्याच्यावर जरा रिसर्च चालू आहे आमचा, आणि त्यात प्रसाद माझी मदत करतो. म्हणजे शेती पण नाही आणि जॉब पण नाही वे? हो मग कसं जमायचं? न जमायला काय झालं? माझ्या शेतीत हाय कर देतो की, मग तर जमते की तुम्हाला. आता हे जॉब केल्यानंतर शेती कोणी करायची? हा, अण्णांनी का काकीनी? काकी म्हणजे नाही, तुमची बहीण जर जिम्मेदारी घेत असेल ना शेतीची तर का करतो की मग जॉब आम्ही पण. होय, मला नाही जमायचं शेतात काम करायला. शेतात जायला जमणार नाही, मग शेती पाहिजे कशाला? रील्स काढायला का फोटो काढायला? आतापर्यंत देवाच्या कृपेने आम्हाला काहीच कमी पडलेलं नाही, आणि मस्त सगळं घर भरून आहे आमचं. काय कमी नाही आम्हाला, कशाला पाहिजे जॉब? अहो चिडू नका तुम्ही, तिला सवय नाही त्या कामाची, त्यामुळे तशी बोलते. हे बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो, आम्हाला मान्य आहे. तिनं तिचं मत मांडलं, ठीक आहे. मला जर जुळवायचं नसेल निघूया मला. चला येऊ का? चल ओढ गोट की. चला नमस्कार, मी प्रसाद पाटील. तसं BSc ॲग्री केलंय आणि 150 एकरचा एकुलता एक मालक. आणि जसं की तुम्ही ऐकलं, जगतापानाला सरपंच कोणी केलंय? आमच्या पप्पांनी. सरपंच की काय घेऊन बसलाय असं आत्ता म्हणलं ना तरी आत्ता आमचे पप्पा आमदार होते, पण नाही व्हायचं, मनाचा मोठेपणा. आणि तसं आमच्या पण घरी माझ्या लग्नाचा विषय चाललाय. काय झालं रे बॉम्बलाय तुला? काय झालं? लय मस्ती आलं करा तुला. अरे झालं काय ते तर सांग. अरे ते तुम्हाला जमवायला तसं मोडायला आलं सर. का की काय चुकीचं केलं? मी तिला प्रश्न विचाराय नको? काय चुकीचं बोलणार त्यो? अरे काय ती पोरगी पोहे कसं केलं तर बघितलंस का? आणि स्वयंपाक येतो का म्हणल्यावर काय म्हणली? आई कणिक मळते, मी गोळा करते, आई लाटते, मी भासते. मग असं म्हणायचं असतं? कसं म्हणायचं असतं रे? एक तर शेती आहे का म्हणून विचारलं, प्रामाणिकपणे आपल्याला जेवढी शेती आहे तेवढी आहे म्हणून सांगितलं. तर तिचं म्हणणं काय, आमची पोरगी शेतात जाणार नाही, तिला जॉबवाला नवरा पाहिजे. अरे मग विचारायचं कशाला? म्हणजे शेती असली तरी पंचायत आणि नसली तरी पंचायत.
शेतकऱ्याच्या पोरांनी लग्न करायची का असंच मारायचं? बरोबर आहे ना तुमचं, पण बोलायची काय पद्धत असतं का नाही? म्हणजे बाहेर पाहुणीच्यात गेल्यावर कसं बोलायचं ती पण आता तू शिकवणार का? बरोबर आहे अण्णांचं. हो अण्णा, आणि कशी म्हणत होती, विषय बी गेले तर गॅप बी घेतलाय. कळलं?